किलो बांगडा। ए बडा बडा डाल। मोठे बांगडे समुद्रातले ताजे 20 रुपये घ्यायच्यातले दर पटकन 4 ही आया। तुमच्या इथे देता जावा मग मीडियम मीडियम हा दे चलते। जम्बो बांगडा फ्राय मांडवी बीचवर ताजे समुद्रातले एकदम फडफडीत हिरव्या रंगाचे म्हणजे हिरवा पात असलेला बांगडा। नॉर्मली तो कोकणातच जास्त करून मिळतो, मोठा आणि हिरवा पात असलेला बांगडा। त्याला चव अप्रतिम असते। तो आपण स्वच्छ करून घेऊया। आतमध्ये अंडी आहेत, म्हणजे किती मोठा बांगडा आहे तो बघा। एक बांगडा पाव किलोचा जवळजवळ आहे। 1 किलोमध्ये फक्त 4 बसले आहेत। ताजे फडफडीत बांगडे आहेत। ह्या बांगड्यांना जास्त मसाले वगैरे खूप असं लावायची गरज नाही, कारण ताजे असल्यामुळे त्याची चव अप्रतिम असते। आता त्याला साफ करून त्याचे छान असे छोटे छोटे सुरमईचे जसे आपण पीस करतो तसे पीस करून फ्राय करायचे। हा बांगडा तुम्ही भरूनही फ्राय केला तरी अप्रतिम होतो। आज आपण मस्त नॉर्मल पीस करून साध्या मसाल्यामध्ये त्याला रवा लावून फ्राय करणार आहोत। कापून जाडं मीठ लावून त्याला एक 15 ते 20 मिनटं ठेवून देणार आहोत बाजूला। नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मीठ लावून धुतलं की त्याला जो उग्रा स्मेल असतो ना तो निघून जातो। आता सिंपल मसाले मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट। मीठ चवीनुसार, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद। आता तिखटचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही घ्या। त्याच्यानंतर कोकमाचा आगळ 1 चमचा। मसाला एकजीव करून तुकड्या त्याच्यामध्ये छान घोळून घ्यायच्या, मॅरिनेट करायचं प्रॉपर आणि अर्धा तास मसाल्यामध्ये मुरण्यासाठी झाकून ठेवायच्या। ह्याच्यामध्ये त्रिफळं वगैरे काही अशी खूप वापरली नाही आहेत। मी जी मिरची पावडर वापरली ना तो फिश मसाला होता। त्याच्यात ऑलरेडी त्रिफळं, हळद आणि बरेचसे धने वगैरे आहे। ॲडिशनल वेगळं काही वापरायची गरज नाही। तुम्ही नॉर्मल मिरची पावडर वापरली तरी पण चव अप्रतिम येणार, कारण ताजा बांगडा आहे। त्याला मॅरिनेट करून एक अर्धा तास झाकून ठेवूया। त्याच्यानंतर नॉर्मल रवा, बारीक रवा, त्याच्यात मीठ, लाल तिखट मिक्स करून छान खोबरेल तेलामध्ये तुकड्या मी तळून घेते। दोन्ही बाजूने मीडियम टू हाय गॅसवरती। फिश लवकर कुक होतो, त्यामुळे पटापट त्याला फ्राय करायचं, म्हणजे त्याची चव अप्रतिम लागते। आतमध्ये त्याचं मॉइस्ट मांस असं राहिल्यामुळे। आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून तुम्ही नुसत्या राईसबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर ताजा फ्रेश जम्बो तवा फ्राय बांगडा करून बघा, अप्रतिम चव लागते।